काय होईल असं म्हटलंय. तर बघा, ही एक वस्तू आहे आणि ही एक दुसरी वस्तू आहे. याचं वस्तुमान किंवा ह्या दोघांमधलं अंतर किती आहे? डी. आता काय केलं तर त्या दोन वस्तूंमधील अंतर हे दुप्पट केलं, म्हणजे डीच्या ऐवजी काय केलं? 2D केलं. तर काय होईल? तर बघा, गुरुत्वीय बल हे अंतराला व्यस्तानुपाती असतं, म्हणजे अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती, म्हणजे डीच्या वर्गाला. तर काय करायचं? अंतर किती होतं? डीचं किती केलं सांगा? 2D. तर त्याचा वर्ग केला तर काय होणार बघा? 2चा वर्ग 4, म्हणजे किती होणार आहे? तर 1/4. आता 1/4 याचा अर्थ काय? तर समजा पहिल्यांदा बल F असेल, अंतर D असताना. आता अंतर जर दुप्पट केलं तर बल 4 पटीनं कमी होणार आहे, म्हणजे छेद किती होणार? 4. म्हणजेच काय होणार आहे? 1/4 होणार आहे. आहे त्याचा चौथा भाग, म्हणजे 4 पटीनं थोडक्यात कमी होणार. म्हणजे दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केलं तर गुरुत्वीय बल कमी होणार, म्हणजे किती होणार? 1/4. म्हणजे आधी जर F असेल तर F भागिले किती होणार? 4 होणार. 4 पटीनं कमी होणार. अचूक उत्तर काय आहे? 1/4 कमी होईल. आता बघा, आज मितीस विज्ञान जगताला डॉट डॉट मूलद्रव्ये ज्ञात झाली किंवा माहिती झाली. किती मूलद्रव्य आज मितीस विज्ञान जगताला माहिती झाली? तर बघा, पर्याय दिलेले आहेत 118, 130, 142, 160. तर आजपर्यंत किती? 118 मूलद्रव्य विज्ञान जगताला माहिती झालेली आहेत. पर्याय ए 118. उत्तर असंच लिहायचं आहे बघा, ए पर्याय, पर्याय लिहायला विसरायचं नाही आणि त्याचं उत्तर लिहायचं 118. आता बघा, तापमान जर वाढवले तर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर काय परिणाम होतो? म्हणजे दर काही बदलत नाही, कमी होतो, वाढतो किंवा कमी होतो. तर काय होतं? जर तुम्ही तापमान वाढवलं तर रासायनिक अभिक्रियेचा वेग काय होतो? वाढतो. म्हणजे जेवढं तुम्ही तापमान वाढवाल तेवढं काय होणार आहे? रासायनिक अभिक्रिया लवकर होणार आहे. त्यामुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग काय होणार आहे? वाढणार आहे. उत्तर पर्याय सी, वाढतो. असं आपलं हे पाहिजे. आता बघा, डॉट डॉट अंश सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते. पाण्याचे असंगत आचरण. तर बघा, 4 अंश सेल्सिअसला पाण्याचं तापमान हे पाण्याचं आकारमान हे सर्वात कमी असतं. पाण्याच्या असंगत आचरणमध्ये हा मुद्दा आहे. आता बघा, विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला डॉट डॉट असे म्हणतात. तर बघा, याचं उत्तर काय येणार आहे? विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला पर्याय आहेत व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर का जनित्र. त्याचा अचूक पर्याय आहे पर्याय डी, जनित्र हे त्याचं अचूक उत्तर आहे. विद्युतधारा निर्माण करण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याला काय म्हणतात? जनित्र असं म्हणतात. तर 5व्या क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जनित्र. आता आपण प्रश्न क्रमांक 1 त्यातला दुसरा आहे आ, खालील उपप्रश्न सोडवा. तो सुद्धा 5 गुणांसाठी आहे. पहिला प्रश्न 5 गुणांचा आणि हा पण 5 गुणांचा. तर 5 आणि 5 किती होणार आहे? 10. आता बघा, व्याख्या लिहा. तर याच्यामध्ये बघा, पहिली व्याख्या लिहायची आहे मुक्तिवेग. याची जी व्याख्या आहे ती आपण लिहायची आहे. आता याच्यामध्ये बघा, मुक्तिवेगाची व्याख्या काय? ज्या विशिष्ट आरंभ वेगाने ग्रहाच्या किंवा चंद्राच्या पृष्ठभागावरून वर फेकलेली वस्तू त्या ग्रहाच्या किंवा चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकते त्या आरंभ वेगास मुक्तिवेग असे म्हणतात. म्हणजे समजा ग्रह, पृथ्वी धरली आपण किंवा चंद्राचं सुद्धा उदाहरण घ्या. तर त्या पृथ्वीवर एखादी वस्तू समजा उंचावर फेकली. जसं आता वस्तू आपण उंचावर फेकली तर ती लगेच काही गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाणार नाही. पण जसं की रॉकेटचं उदाहरण आहे, समजा रॉकेट आपण सोडलं तर त्याला सुरुवातीला समजा अशी गती दिली की तो काय होईल? समजा हे गुरुत्वीय बल आहे इथपर्यंत, तर हे तोडून ते गुरुत्वीय बलाच्या बाहेर जर ती वस्तू गेली तर तो दिलेला सुरुवातीचा आरंभ वेग आहे त्याला काय म्हणायचं? मुक्तिवेग. म्हणजे ज्या वेगामुळे ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून काय होते? बाहेर पडते, त्या आरंभ वेगाला काय म्हणायचं? मुक्तिवेग असं म्हणायचं. तर पुढे बघा, लिथियम दुसरा आवर्त, तर ॲल्युमिनियम कुठला आवर्त येणार? एल, ॲल्युमिनियम. तर कुठला आवर्त येणार आहे? तिसरा आवर्त येणार. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. चूक की बरोबर? बघा, झिंकची भुकटी कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकली असता विस्थापन अभिक्रिया घडून येते. हे विस्थापन अभिक्रियेचं उदाहरणच आहे. म्हणजे हे विधान काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, गटात न बसणारा शब्द.
कुठला आहे बघा, वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे आणि जनित्र. पहिला शब्द आहे वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे आणि जनित्र. तर याचं उत्तर काय येतं? जनित्र येतं. ते कारण पण तुम्ही सांगायचं. कारण का बघा, ज्या पहिल्या सर्व आहेत वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, तर हे विद्युत धारेला प्रतिबंध करतात किंवा विरोध करतात. त्यांच्यातून विद्युत प्रवाह प्रमाणापेक्षा जास्त किंवा वाहतच नाही. त्यामुळे समजा आपल्याला शॉक बसू नये म्हणून आपण या प्रकारच्या काय करतो, किंवा कुठलाही धोका त्यातनं होऊ नये म्हणून आपण ह्या सगळ्या वस्तू वापरतो. म्हणजे ह्या सगळ्या काय करतात? विरोध करतात किंवा प्रतिबंध करतात. जनित्र मात्र काय करतं? विद्युत धारा निर्माण करतं. त्यामुळे तो वेगळा शब्द आहे. आता बघा, जोड्या जुळवा. पाण्याचे असंगत आचरण याच्याशी संदर्भात कुठलं उपकरण आहे? तर होपचं उपकरण. पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय? होपचे उपकरण. आणि पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचं मापन, म्हणजे पदार्थाची उष्माधारकता मोजण्यासाठी काय वापरतात? तर कॅलरी माप. ही त्याची 2 उत्तरं आहेत. तर ही लक्षात ठेवा. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 शास्त्रीय कारणे द्या, हा जो प्रश्न आहे तो बघणार आहोत. पाण्याच्या असंगत आचरणामुळे थंड प्रदेशात हिवाळ्यातील खडक फुटून त्याचे तुकडे होतात. त्याचं जे शास्त्रीय कारण आहे ते आपण सांगायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, का असं होतं आणि त्याला पाण्याचं असंगत आचरण का कारणीभूत ठरतं की जेणेकरून खडक फुटून त्याचे तुकडे होतात? तर बघा, थंड प्रदेशात जे तापमान असतं ते 4 अंश सेल्सिअस पेक्षा सुद्धा काय असतं? कमी होतं. तेव्हा काय होतं? खडकांच्या भेगांमधील पाणी आकुंचन पावण्याऐवजी काय होतं? प्रसरण पावतं. कारण पाण्याचं असंगत आचरण की 4 अंश सेल्सिअस पेक्षा ज्यावेळी कमी होतं, 0 ते 4च्या दरम्यान आपल्याला माहिती आहे पाणी असंगत आचरण दाखवतं. त्यामुळे पाणी आकुंचन पावण्याऐवजी काय होतं? प्रसरण पावतं. मग आकारमान काय होतं? वाढत जातं. बघा, 4 अंश सेल्सिअस पासून ते 0 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान कमी होत असताना आकारमान काय होतं? सतत वाढत जातं. म्हणजे त्याचा आकार वाढत जातो. आणि त्यामुळं त्याच वेळी खडकांचं काय होतं? आकुंचन होतं. त्यामुळे एक प्रकारे जो पाण्याचं बल आहे ते खडकांवर प्रयुक्त होतं आणि तो खडक काय होतो? फुटतो. थोडक्यात पाणी प्रसरण पावायला लागल्यामुळं खडकांवर बल प्रयुक्त होतं आणि त्यातून तो खडक काय होतो? फुटतो. तर अशा प्रकारे त्याचं उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये, प्रयोगशाळेत संहत सल्फ्युरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करण्यासाठी पाण्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल संत धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवत राहतात. बघा, सल्फ्युरिक ऍसिड जे असतं सहत, ते अतिशय धोकादायक असतं. तर ते काय केलं जातं? पाण्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल संत धारेने सोडून ते सतत हलवलं जातं. त्याचं कारण काय बघा, तर त्याचं उत्तर कसं लिहायचं बघा. संहत सल्फ्युरिक आम्ल पाण्याने विरल बनवण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात काय होतं? तर काय होतं बघा, खूप मोठ्या प्रमाणात उष्णता आहे ती बाहेर पडते. कारण हे प्रचंड धोकादायक असतं सल्फ्युरिक ऍसिड. त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते. आणि ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय अतिउष्मदायी असते. बघा, त्याला विरल बनवण्यात म्हणजे पटकन पाणी टाकलं आणि लगेच ते विरल बनेल असं होणार नाही. कारण थोडंसं जरी पाणी टाकलं तरी त्यातनं प्रचंड उष्णता बाहेर पडते. चुकून जर आपण एकदमच जास्त पाणी टाकलं तर कदाचित काय होईल? ते आपल्याला धोकादायक ठरू शकतं. मग काय केलं जातं? तर संहत सल्फ्युरिक आम्लात टाकलं पाणी तर काय होतं? अतिउष्म्याने लगेच बाष्पीभवन होते आणि उष्णतेचा एक मोठा हबका उडून अपघात सुद्धा होऊ शकतो. आणि हे जर टाळायचं असेल तर काचेच्या भांड्यात काय केलं जातं? योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्याच्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल अतिशय थोड्या थोड्या प्रमाणात मिसळत राहायचं. म्हणजे जी वाफ तयार होते ती कमी प्रमाणात होईल आणि एकदम मोठा जो आपण हबका हा शब्द वापरलाय तर तो मोठा हबका बाहेर येणार नाही. आणि म्हणून काय केलं जातं? प्रयोगशाळेत विरल आम्ल तयार करत असताना संहत सल्फ्युरिक आम्ल अतिशय संथ अशा गतीनं सोडलं जातं. आता बघा, तिसरा प्रश्न. एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते, याला कारण काय? तर बघा, समान गणातील जी सर्व मूलद्रव्य आहेत त्यांच्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनचे संरूपण
सारखं असतं. म्हणजे बघा एकाच गणातील आहेत, तर हे समजा त्याचं बाहेरचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे. समजा एकाच गणात आहेत आणि त्यांच्यामध्ये शेवटच्या ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर सगळ्यांच्या मध्ये शेवटच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. आणि म्हणून संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या पण काय असते? समान असते. मग आता सगळ्यांची जर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असेल, म्हणजे समजा एखाद्याकडे बाहेरच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर त्या गणातल्या सगळ्यांच्याकडेच किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? 2. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिले की ते काय होऊ शकतात? त्यांची रासायनिक 2 इलेक्ट्रॉन जर दिले तर ते मुक्त होऊ शकतात. त्यामुळं एकाच गणातील जे मूलद्रव्य आहेत त्यांची संयुजा ही काय असते? समान असते. अशा प्रकारे हे उत्तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. आता बघा अशा प्रकारे आपण किती बघितले? 3. तर 3च्या 3 सोडवायचे नाहीत परीक्षेत. 3 पैकी कुठलेही 2 आपण सोडवायचे आहेत शास्त्रीय कारणे त्यामध्ये. आता आपण पुढचा प्रश्न बघू. आता आपण प्रश्न क्रमांक 2 हा भाग बघूया. खालील उपप्रश्न सोडवा. याच्यासाठी एकूण 6 गुण आहेत आणि त्याच्यामध्ये टिपा लिहा हा पहिला प्रश्न आहे. तर टिपा कशावर लिहायच्या आहेत? डोब्रायनरची त्रिके. तर बघा डोब्रायनरनं त्यावेळी जी मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्याचे अणुवस्तुमान यांच्यामध्ये संबंध असल्याचं सुचवलं. त्याने ज्ञात असलेल्या किंवा माहिती असलेल्या मूलद्रव्यांचे एकसारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या प्रत्येकी 3 गटात प्रत्येकी एक गट, तिघांचा एक गट असे मिळून त्रिके तयार केले आणि सारणीच्या स्वरूपात त्यांचं वर्गीकरण केलं. तिघांचा एक गट केला की ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे. आता कशी मांडणी केली त्यानं? तर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानं काय केली? मांडणी केली. आता बघा त्रिकांमधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी होते. म्हणजे समजा एकूण 3 मूलद्रव्य होती ए बी सी, त्यांची मांडणी कशी केली होती? अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. तर मधल्या मूलद्रव्याचे जे अणुवस्तुमान आहे ते इतर दोघांच्या सरासरीस इतकं, म्हणजे ए अधिक सी भागिले 2, तर दोघांच्या सरासरी इतकं होतं. उदाहरणार्थ बघा कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम याच्यामध्ये स्ट्रॉन्शियमचं अणुवस्तुमान हे कॅल्शियम आणि बेरियम यांच्या सरासरी एवढं, अंदाजे सरासरी एवढं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही टिपा तिथं लिहू शकता. त्यानंतर बघा खालील सारणी पूर्ण करा. अभिक्रियाकारके, त्यातनं उत्पादिते काय येतात आणि त्याचा प्रकार लिहायचा आहे. तर बघा याची उत्तरं काय येणार या दोन्ही अभिक्रियांच्या बाबतीत? तर NH3 + HCl, तर याच्यातनं उत्पादित काय होणार? NH4Cl. आणि ही कसली अभिक्रिया आहे? संयोग अभिक्रिया आहे. 2 अभिक्रियाकारकांपासून एक उत्पादित तयार होतं. आणि आता बघा ZnCuSO4, तर याच्यामध्ये काय होतं? तर SO4 ZnSO4 हे एकत्र येतात आणि Cu बाजूला जातो. म्हणजे ही कसली अभिक्रिया आहे? विस्थापन अभिक्रिया आहे. आता एक उदाहरण दिलेलं आहे, शाब्दिक उदाहरण. बर्फाच्या वितळणाचा अप्रकट उष्मा 80 कॅलरी पर ग्रॅम असल्यास 0°C तापमानाच्या 2 किलोग्रॅम बर्फाचे 0°C पाण्यात पूर्णपणे रूपांतर करण्यासाठी किती उष्णतेची आवश्यकता भासेल? आता बघा यम किती दिलेला आहे? 2 किलोग्रॅम. म्हणजे ग्रॅम मध्ये कसं लिहिता येईल? 2 × 10⁻⁴. कारण 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम होतोय, म्हणजेच 10⁻⁴. ओके, म्हणून ते 10⁻⁴ दिलं. आता बर्फाच्या वितळणाचा अप्रकट उष्मा किती आहे? 80 किलो कॅलरी. आणि काय शोधायचं आहे? उष्णता ऊर्जा शोधायची. आवश्यक असलेल्या उष्णता ऊर्जा किती असेल? मग सूत्र काय? Q = ml. मग यम किती दिलेला आहे बघा? वस्तुमान 2 × 10⁻⁴. यल अप्रकट उष्मा किती आहे? 80. तर यांचा गुणाकार केल्यावर किती येणार आहे? तर बघा यांचा गुणाकार केल्यावर 1,60,000 कॅलरी, म्हणजेच 160 किलो कॅलरी उष्णतेची आवश्यकता भासणार आहे.